नमस्कार. मूळव्याधीची औषधं किंवा पिरियडच्या रिलेटेड असलेली औषधं जी आहेत ती जेवणापूर्वीच का घ्यायची, पचनाच्या संदर्भातली औषधं जेवणाच्या मध्यभागी का घ्यायची, हृदयविकारावरची औषधं दुपारी जेवणानंतर का घ्यायची आणि मानसिक आजार झोपेच्या रिलेटेड जी औषधं असतात ती झोपताना का घ्यायची, अशी वेगवेगळी विशिष्ट पद्धतीने औषधाची जी वेळ असते. त्याचप्रमाणे अजून एक उदाहरण देता येईल की रक्तवाढीची जी औषधं आहेत ती आयुर्वेदामध्ये सकाळी 10 वाजता दुपारी 2 वाजता या पर्टिक्युलर वेळेमध्ये का दिली जातात, याच्यामागे काय शास्त्रीय भूमिका आहे, याच्यामुळे औषधाची परिणामकारकता कशी मोठ्या प्रमाणात वाढते हे आज आपण पाहणार आहे. तर आपल्याला परिचित उदाहरणं अनेक आधुनिक औषधांच्या बाबतीतली माहितीच आहेत की थायरॉईडची औषधं जे लोक घेतात त्यांना माहिती की थायरॉईडची गोळी उठलं की ब्रश केली की पहिल्यांदा रिकाम्या पोटी ही गोळी घ्यायची असते. कोलेस्ट्रॉलची गोळी मात्र रात्री झोपताना घ्यायची असते. अँटासिड असते रिकाम्या पोटी घ्यायची असते. अँटीबायोटिक, पेन किलर्स हे काहीतरी खाल्ल्यानंतर घ्यायचे असतात. अशा वेगवेगळ्या ज्या वेळा असतात त्याच्यामागे शास्त्रीय बैठक असते. त्यामुळं कुठलंही औषध सकाळ दुपार संध्याकाळी किंवा मनाला येईल तेव्हा आठवेल तेव्हा घेणं हे त्या औषधाची परिणामकारकता कमी करत असतं. त्यामुळे लक्षात ही गोष्ट घ्या की औषधी काल ही एक मोठी संकल्पना आहे. त्यामुळे औषधं तुम्हाला कमी डोसमध्ये लागतात आणि औषधाची परिणामकारकता वाढते. तर बघूया की याच्या मागची शास्त्रीय बैठक काय आहे. तर आयुर्वेदानुसार जेव्हा 24 तासाचा दिवस असतो त्याची विभागणी सकाळ आणि संध्याकाळ, सकाळ आणि रात्र याच्यामध्ये किंवा दिवस आणि रात्र याच्यामध्ये आपण करतो. तर सकाळी 6 पासून ते संध्याकाळी 6 वाजल्यापर्यंतचा जो वेळ आहे हा एक भाग, हा 12 तासांचा जो अवधी आहे हा 4-4 तासांचे 3 पार्ट त्याचे विभाग केलेले आहेत. तर तुम्ही विचार करा की सकाळची जी 6 ते 10 ही जी वेळ आहे यामध्ये थोडासा हवेमध्ये गारवा असतो, हालचाली अजून सुरू झालेल्या नसतात. तर हा जो काळ असतो हा कफदोषाचा काळ असतो. सकाळी 10 ते दुपारी 2 हा जो आहे की जेव्हा सूर्यशक्तीचा उदय होत असतो, 12 वाजायच्या दरम्यान सूर्य परमोच्च अवस्थेला असतो आणि नंतर तो उतरत जातो, ती अवस्था असते ती म्हणजे पित्त काळाचा जो कालावधी असतो. आणि दुपारी 2 ते संध्याकाळी हा जो कालावधी आहे त्यामध्ये ॲक्टिव्हिटीज आपल्या वाढत चाललेल्या असतात. ऊन कमी झालेलं असतं तरी वारा वाहत असतो, हवेमध्ये थोडासा गारवा असतो. हा जो आहे हा वाताचा कालावधी असतो. आणि नंतर पुन्हा संध्याकाळी 6 पासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 6 पर्यंत पुन्हाच हे चक्र रिपीट होत असतं. म्हणून याला आपण अहोरात्र म्हणतो की दिवस आणि रात्र याचं जे चक्र आहे त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम झाल्यापासून राहत नाही. कारण आपण सृष्टीचा अभिन्न भाग आहोत, आपलं मानवी देहसुद्धा, आणि त्याचा परिणाम आपल्यावरती होत असतो. आणि ही गोष्ट आयुर्वेद जे तज्ज्ञ होते, ऋषीमुनी होते, त्यांनी ही ताडली होती आणि त्यामुळं वेळा त्या पद्धतीने ठेवलेल्या आहेत. विशेषतः पांचभौतिक चिकित्सेमध्ये जे आमचे रुग्ण आहेत त्या सर्वांना माहीत असेल की सकाळी 6 वाजता संध्याकाळी 6 वाजता, सकाळी 10 वाजता दुपारी 2 वाजता, दोन्ही जेवणांपूर्वी रात्री झोपताना अशा विशिष्ट औषधांच्या वेळा असतात. त्याच्यामागे ह्या दोषांची सगळी भूमिका महत्त्वाची असते. आपण आता विचार करू की कफावरती काम करणारी जी औषधं असतात ही त्या काळात जर दिली तर ती जास्त प्रभावी होतात. त्यामुळे श्वासावरची औषधं, दम्यावरची औषधं, त्याचप्रमाणे यकृतावर काम करणारी जी औषधं असतात ती सुद्धा रिकाम्या पोटी दिली जातात. म्हणून सकाळी 6चा हा जो कालावधी असतो तेव्हा त्या औषधाचं शोषण लवकर होतं आणि शरीरावरती औषधं पटकन ती काम करतात. कफदोष त्याच्यामुळं किंवा अवरोध शरीरामध्ये जो असतो तो याच्यामुळे कमी होतो. तर अग्निसंस्था ही पंचमहाभूतांमध्ये एक संकल्पना आहे. त्यामध्ये यकृत, प्लीहा आणि मूत्रपिंड ही अवयव आणि स्त्रियांमध्ये गर्भाशय हा अवयव शरीराचं भरण, पोषण आणि उत्सर्जन करण्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यामुळे या सर्व अवयवांची व्यवस्थित काळजी घेतली जावी. त्याप्रमाणे त्यांच्यावरती ज्या ज्या दोषांचं प्राधान्य त्या अवयवांवर आहे त्याप्रमाणे औषधांच्या वेळा ठरवल्या जातात आणि त्यामुळे ती औषधं त्या पद्धतीने दिली जातात. म्हणून आयुर्वेदामध्ये पांचभौतिक चिकित्सामध्ये 6-10-2-6 जेवणापूर्वी रात्री झोपताना ही जी औषधं आहेत ही अत्यंत महत्त्वाची आहेत. हे आपण लक्षात घ्या. ही झाली दोषानुसारची विभागणी. परंतु याच्या पुढच्या भागामध्ये आपण वातदोषानुसारची विभागणी आपण पाहणार आहोत. कारण आपल्याला माहिती आहे की वात, पित्त आणि कफ हे 3 दोष शरीरामध्ये प्रिडॉमिनंट असले तरी वातदोषाचं प्राधान्य हे शरीरावर जास्त असतं. कारण कफ
आणि पित्त हे दोन्ही दोष पंगू आहेत, म्हणजे त्यांना स्वतःला गती नाही आहे, परंतु वात जो आहे याला स्वतःला गती आहे, त्यामुळं या सगळ्या दोषांना तो फिरवत असतो. त्यामुळे वायूचे जे प्रकार आहेत प्राण, अपान, उदान, व्यान आणि समान, तर हे औषध घेण्याचे सुद्धा कालावधी आहेत आणि त्याप्रमाणेच आम्ही केस पेपरवर लिहितो की ही औषधं गोक्षुरादी गुग्गुळ, अपानकाली चंद्रप्रभा हे औषध, अपानकाली फलत्रिकादी हे औषध सकाळी 6 वाजता संध्याकाळी 6 वाजता, रजनी योग हे प्लीहेवरती काम करणारं औषध आहे, पित्तदोषाच्या संदर्भातलं औषध आहे, त्यामुळे ते उष्णतेवर काम करणारं औषध असल्यामुळे ते सकाळी 10 वाजता दुपारी 2 वाजता या पद्धतीने या औषधांची विभागणी केलेली आहे. तर ते आपण पुढच्या भागामध्ये पाहू की वात दोषाच्या प्रमाणे जे परिणाम करणारे जे काही वेगवेगळे घटक आहेत ते कसे आहेत आणि त्यानुसार औषधी काल कसे बदलतात. तर दुसराही भाग पाहायला विसरू नका. धन्यवाद.